नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्बचा 2025मध्ये मोठा बोलबाला राहिला आहे. टॅरिफमुळे अमेरिकेचा महसूल वाढला असा दावा ट्रम्प यांच्याकडनं करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षामध्ये चित्र मात्र वेगळं दिसतंय. अमेरिकेतील कंपन्या दिवाळखोरीमध्ये निघत आहेत. 2025मध्ये दिवाळखोरीमध्ये जाणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे. गेल्या 15 वर्षातला उच्चांक हा दिवाळखोरीमध्ये निघणाऱ्या कंपन्यांच्या संख्येने गाठला आहे. ट्रम्प टॅरिफ हे त्यामागचं सर्वात मोठं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय महागाईचा देखील फटका बसतोय. द वॉशिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टनुसार 2025मध्ये अमेरिकेमध्ये कंपन्या दिवाळखोरीत निघण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. महामंदीमध्ये जितक्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या तितक्याच संख्येनं कंपन्या दिवाळखोरीमध्ये निघत आहेत. S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते नोव्हेंबर या दरम्यान 717 कंपन्यांनी चॅप्टर किंवा चॅप्टर 11 यानुसार दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे. 2024च्या 11 महिन्यांच्या तुलनेच्या आकडेवारीमध्ये 2025मधील आकडेवारी ही 14% जास्त आहे. तर 2010 नंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. चॅप्टर 11ला पुनर्रचना देखील म्हटलं जातं. यामध्ये कंपनी न्यायालयाद्वारे संचालित प्रक्रियेद्वारे त्यांच्या कामांची पुनर्रचना करते आणि कामकाज सुरू ठेवते. तर चॅप्टर 11 यानुसार कंपनी कायमची बंद होते आणि त्यांची संपत्ती विकून टाकली जाते. रिपोर्टनुसार अमेरिकेतील जे व्यवसाय थेट आयातीवरती अवलंबून होते त्यांना दशकातील सर्वात मोठ्या टॅरिफचा सामना करावा लागला. दिवाळखोरीचे अर्ज करणाऱ्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ ही औद्योगिक क्षेत्रामध्ये दिसून आली, ज्यामध्ये निर्माण, पुनर्निर्माण, वाहतूक कंपन्यांचा मोठा समावेश आहे. काही व्यवसाय हे टॅरिफ आणि इतर खर्चांच्या दबावात असल्याचं अर्थतज्ज्ञांनी सांगितलं. दिवाळखोरीचा अर्ज करणाऱ्या कंपन्यांनी त्यांच्यासमोरील आर्थिक आव्हानांसाठी महागाई आणि व्याजदरांना जबाबदार धरलं. शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या व्यापारी धोरणामुळे सप्लाय चेनवरती फार मोठा परिणाम झाला आणि यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्यानं बदलणाऱ्या टॅरिफ धोरणांचा विविध क्षेत्रावरती वाईट परिणाम झाला. अमेरिकेमध्ये निर्मिती क्षेत्र पुन्हा उभं करण्यास टॅरिफमुळे मदत होते असं ट्रम्प बोलले. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये संपलेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादन क्षेत्रातील 70,000 नोकऱ्या संपुष्टात आल्यात. दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरती चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही दोन्ही देशांमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यापारी करार हा झालेला नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ कार्ड हे त्यांच्याच अंगलट आलेलं आहे आणि अमेरिकेमध्ये कंपनी दिवाळखोरी निघण्यामध्ये 15 वर्षांचा रेकॉर्ड देखील आता अमेरिकेनं मोडीत काढलं आहे. तर मग यामध्ये आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.